तर मनोजांनी या मतदारसंघातल्या अनेक विकास कामांच्या योजना या भाजप सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला मंजूर करून दिल्या। या नागठाणे गावात आता एक नवीन तरुण नेतृत्व आपण सर्वांसमोर दिले। अजित सावंत सरांना उमेदवारी दिली आहे आणि तरुण काहीतरी करण्याची इच्छा आहे, काहीतरी करण्याची यांच्यामध्ये धमक आहे। अशा पद्धतीचं नेतृत्व अजित सावंत सरांचं आज आपल्या पुढं थोडं आपण जिल्हा परिषदच्या याच्यात जरा नौखं म्हणू। कारण पहिलीच मला वाटते अजित सर निवडणूक नागठाणेच्या जडणघडणीमध्ये काम करणारं त्यांचं कुटुंब आहे ही वस्तुस्थिती आहे आणि आज त्यांना आपण जिल्हा परिषदमध्ये उमेदवारी दिली आहे। आपले राजेंद्र राणे आबा हे पंचायत समितीत लढतात। अतिथगणातल्या ज्या उमेदवार आहेत त्या आपल्या सुषमा जाधवताई म्हणजे या उमेदवारांना निवडून देण्याचं काम तुम्ही करायचं। शेवटी आज ज्या काही विकास कामं दादांनी इथं सांगितली जी काय आपल्याला पुढं पण करायची, शेवटी कामं या उमेदवारांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या ताकदीनं आपल्याला करायला लागणार आहे। आज निवडणुका म्हटलं की निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या पाहिजे ही वस्तुस्थिती आहे। आज जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं आपल्या गावाचा विभागाचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर भाजपशिवाय आपल्याला पर्याय नाही हे बंधू भगिनींना लक्षात घेतलं पाहिजे। आपण जे काही नियोजन करतोय त्याचं मूळ जे आहे ते उरमोडी धरण आहे आणि हे उरमोडी धरण कुणी बांधलं तर या सातारा तालुक्यासाठी अभयसिंह राजे भोसलेंनी हे धरण बांधलं ही वस्तुस्थिती आहे। त्या लोकांचा अनेक वर्षाचा विरोध महाराजांनी पत्करला की एक नाही पाच नाही तर पिढ्यानपिढ्या आपल्यासाठी चालली पाहिजे, टिकली पाहिजे हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी या उमेदवारांना आपल्याला ताकदीने निवडून द्यायचे। उद्याचे आपले रस्ते, उद्याचे आपले समाज मंदिर, पाण्याच्या योजना, शाळेच्या खोल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही 100% पूर्ण करून घेऊ। आज आम्ही ज्यावेळेला इथे येऊन तुम्हाला सांगतोय की यांना ताकद द्या त्यावेळेला आम्हाला खात्री आहे की आमच्या मागे सुद्धा कोणतरी नेता आहे जो आम्हाला ताकद देतो आणि तो नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस। येणाऱ्या बजेटमध्ये किंवा नुसता आपशिंगे ते वर्णे नाही तर आपशिंगे ते अंगापूर रस्ता करू आणि कॉन्क्रीटचा करू म्हणजे कमीत कमी 15-1 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही आणि आज तसाच रस्ता आपण मांडवे, निनाम, पाडळी, नागठाण्यातनं असाच आपशिंगे मार्गे जो तारगाववरनं जातो तो रस्ता सुद्धा आपलं जी हॅमची योजना राज्यात आपण राबवतो सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं त्याच्यातनं आपण सुचवलंय। आपण प्रवाहाच्या बाजूला राहून काम करणं का प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपण दमछाकापली करून घेणं हा निर्णय शेवटी आता मतदार म्हणून आपण केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की प्रवाहाबरोबर आपण राहिलं पाहिजे। प्रवाह कुठं चाललाय, आज महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल काय झाले, आज नगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल काय झाले आपण बघा। आज सगळीकडं भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 चा पक्ष म्हणून निवडून आला। त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना माझी हीच विनंती आहे या स्टेजवरनं की आपल्याला सुद्धा आज जरी आम्ही काम करण्याची संधी देऊ शकलो नसलो तरी पुढच्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही आपल्याला संधी देऊ। सरकार आपल्या अनेक ठिकाणी ज्याला राजकारणात समाजकारणात काम करायचंय अनेक संध्या येत असतात, अनेक ठिकाणी आपण काम करू शकतो, कमिट्या असतात, महामंडळ असतात, अनेक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी मिळेल। बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी वाटत होतं की मला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली पाहिजे, मला पंचायत समितीची उमेदवारी मिळाली पाहिजे। खरं तर ही सर्वच मंडळी या योग्यतेची आहे परंतु शेवटी आपल्याला एकच जिल्हा परिषदचा सदस्य निवडायचे आणि 2 पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आणि त्या अनुषंगानं आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज तसंच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे महाराज यांच्या दोघांच्याही सहमतीनं या ठिकाणी आज या नागठाणे जिल्हा परिषद गटामध्ये त्या तिन्ही उमेदवारांना आपण संधी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय। गणेशवाडी उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचं टेंडर झालं, त्या ठिकाणी आज काम चालू झालेलं आहे। आज उरमोडी उजव्या कॅनलमधून आपण ते पाणी उचलतोय। मागच्या 15 दिवसापूर्वी काशीळ उपसा सिंचन योजना, समर्थका उपसा सिंचन योजना
की आपण खोडद बंधाऱ्यामधून त्या ठिकाणी हे उपसा सिंचन योजना करतोय. काशीचा सर्व भाग हायवेच्या वरचा त्या ठिकाणी पाण्याखाली येतो. त्याच पद्धतीनं आतीच्या वरच्या बाजूचा जो काही उरमोडी कॅनॉलच्या वरचा भाग आहे या भागासाठी ही योजना वरदायिनी असणार आहे. म्हणजे जवळपास या विभागातील सर्वच गावांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळतोय. कृष्णा आणि उरमोडी नदीवरचा त्या पुलाचं काम बऱ्याच वर्षापासूनची मागणी, खऱ्या अर्थानं ग्रामस्थांची मागणी कायम होती. मी पण कायम बाबांच्या पाठीमागं होतो की त्या ठिकाणी हा पूल झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जवळपास 50 कोटी रुपयांचं या ठिकाणी जवळपास तरतूद नाबार्ड आणि CRFच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून आपल्याला झालेली पाहिजे. आज माझगाव हायवेला जोडण्यासाठी बऱ्याच वर्षापासून त्यांची पण मागणी होते. त्यासाठी सुद्धा नाबार्डमधनं 8 कोटी रुपये बाबांनी दिलेले आहेत. म्हणजे निव्वळ पुलासाठी 60 कोटी रुपये आपण हे एका जिल्हा परिषद गटात आले तसं म्हणायला काय हरकत नाही. आज 58 कोटीच्या योजना आहेत. काशीळ उपसा सिंचन योजना असेल, समर्थगाव योजना, त्याच पद्धतीनं 25 कोटी रुपयांची गणेशवाडी उपसा सिंचन योजना आहे, ज्यामध्ये सासपडेच्या 50 मीटरच्या वरचा जो काही भाग पाण्यापासून वंचित राहत होता तो भाग या माध्यमातून ओलिताखाली येणार आहे. त्याच पद्धतीनं समर्थगाव, तसंच अलीकडे गणेशवाडी आहे, सोनापूरचा काही भाग आहे, तसंच नागठाण्याचा काही भाग आहे. या सर्व भागाला आजपर्यंत हा पाण्यापासून वंचित असल्यामुळं आपण त्या ठिकाणी बागायती क्षेत्र आपल्याला बघायला मिळत नाही. त्या ठिकाणी शेतीसाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे आणि वरच्या बाजूला पाणी मिळालं की ऑटोमॅटिक नागठाण्याला सुद्धा चांगल्या पद्धतीनं सर्क्युलेशन आणि वॉटर टेबल या ठिकाणी वाढणार आहे आणि त्या माध्यमातून पाण्याचा कायम स्वरूपीचा दुष्काळ या ठिकाणी मिटलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज या झेडपी गटामध्ये सोनापूर गाव आहे, तर सोनापूरमध्ये सुद्धा सरांनी आणि या ठिकाणी भांडाकाका दोघांनी उमेदवारी मागितली होती. येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये हा सर्व भाग सुजलाम आणि सुफलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये आहे तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथला पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषदचा सदस्य हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा असणं गरजेचं आहे.